सो फ्रेंड्स, ह्या प्रॉपर्टीमध्ये आपण थांबलेलो. होमस्टे आहे. याचं नाव आहे द हेरिटेज होमस्टे सरहन. आणि इथे आतमध्ये आपल्या बाईक्स पार्क होत्या. या गेटमधून आतमध्ये बाईक्स टोटल एक 8 ते 10 बाईक्स इथे पार्क होऊ शकतात. आपल्या 7च होत्या त्याच्यामुळे पार्क झाल्या. आता आम्ही निघायच्या तयारीत आहोत. आज आहे आपला डे 3 या ग्रुपबरोबर. आणि आजचा जो टार्गेट आहे तो आपल्याला जायचं आहे टॅकोपर्यंत. तर बघूया कसं जमतं ते. आता सध्या या बाजूला पहिलं एक भीमताल मंदिर म्हणून आहे आणि एक राजवाडा आहे, तर तो बघायला जाणार आहे. अँड परत मग रिवर्स इकडनं मेन हायवेपर्यंत, हायवे नंबर 5 पर्यंत जायचं आहे आणि त्यानंतर पुढच्या जर्नीला स्टार्ट होईल. सो मी आता तुम्हाला भेटतो डायरेक्टली आपल्या गोप्रोमध्ये. अच्छा. सो मंदिरचं दर्शन घेतलं, इथला राजमहल पाहिला आणि आता आपण निघालो आहेत टुवर्ड्स चितकुल, जे इथून अराऊंड 100 किलोमीटरच्या आसपास आहे आणि ज्याच्यासाठी आपल्याला दाखवतं 3 तास. सो पहिलं आपल्याला जायचं आहे सरहनमधनं बाहेर, म्हणजे आलो त्या रोडने 11 किलोमीटर परत पाठी जायचं आहे मेन हायवेपर्यंत. अँड त्यानंतर आपण जाणार आहोत यूटर्न सरहनला. सो बोलता बोलता मी चुकीच्या रस्त्याला टाकली. तिकडे तिकडे सॉरी. अरे ब्लॉक करण्याच्या नादात मी आतमध्ये घुसलो. सो रस्ता चुकलो मी बोलण्याच्या नादात. सो जाऊया आता खाली आणि भेटतो तुम्हाला हायवेला गेल्यावर. काल रात्री तुम्हाला मी व्हॅली दाखवू नाही शकलो, आता दाखवतो आहे बघा. आपण जवळपास 2100 मीटरपेक्षा जास्त वरती आलो. फूट नाही, 2100 मीटरपेक्षा जास्त वरती आहोत आता. खाली बघू शकता व्हॅली. आता हे पूर्ण डोंगर आपल्याला पूर्ण उतरून जायचं आहे हायवेसाठी. अँड देन पुढे व्हॅलीमधनंच रस्ता पुढेपर्यंत जाईल आणि त्याच्यानंतर पुन्हा जिथे पण आपल्या स्पॉटवर जायचं आहे टुरिस्ट स्पॉटवर, ते पुन्हा असं आपल्याला वरती चढावं लागतं. असं काहीसं चालू आहे सध्या. सो बघू पुढचा रस्ता कसा आहे तो. मित्रांनो, आपण सरहनमधनं खाली उतरलो आणि हायवेला लागलो. आता हायवे नंबर 5 पुन्हा एकदा. आता आपण चाललो आहे टुवर्ड्स चितकुलकडे. चितकुल इथून 90 किलोमीटर्स आता बाकी आहे. नागबोडी होय ना, हिमाचल प्रदेशमधली. ओह माय गॉड. वाटरफॉल.
सो पाठीमागे चौरा म्हणून एक पोलीस चेकपोस्ट होता, तिथे आपल्याला एंट्री करावी लागते. ती एंट्री करून आता आम्ही पुढे निघालो आणि रस्त्याची पूर्णपणे बँड वाजली आहे, बघू शकता. पूर्णपणे असा खडबड खडबड खडबड. आणि मी तर ह्याच्यात पळवू शकत नाही, हिमालयनच तिथे काही पळवली असती, पण मला रिमचं जास्त टेन्शन आहे त्याच्यामुळे मी पळवत नाही गाडीला. जाऊ आरामात हळूहळू. स्ट्रेट रोडला मी किती जोरात पळवते, पण ह्या रोडवरती मी थोडी सांभाळूनच चालत आहे. आता पुढे एक व्ह्यू पॉईंट येईल जिथे रॉक कट, म्हणजे असं रस्ता असा रॉक कट झालेला आहे त्याच्यामधून जातो, असा एक पॉईंट येईल आता पुढे. सो तिथे थांबायचा आता प्लॅन आहे पुढे. आणि कालपासून ना म्हणजे व्हॅली दिसत होत्या, पण पूर्ण घनदाट जंगल असल्यामुळे ना एवढं रौद्ररूप वाटत नव्हतं. आणि आज बघा हा केवढा मोठा वाटतोय हा हिमालयन. म्हणजे हिमालयासोबत आपण ना एका मुंगी एवढे असतो, एवढा मोठा जाणवतोय मला तो. आणि आय थिंक हा हायड्रो पॉवर प्लांट आहे इथे. सो हा आहे हा प्लॅच. इथे आपल्याला फोटोज काढायचे आहेत. ओ माय गॉड, डोंगर कट करून बनवला हा रस्ता. गुड. सो रॉककट पॅचच्या इथून आपण आता पुढे निघालो आहे. आणि हे बघा ना, उभेच्या उभे डोंगर, कातळ, आणि त्याच्या बाजूने हा कट करून बनवलेला रस्ता. सुंदर पण भयानक दिसायला. आणि ही बाजूला चाललेली सतलुज नदी. बराच वेळ खराब रस्त्यावरनं गाडी चालवल्यानंतर आता हा चांगला रस्ता लागला आहे पुन्हा एकदा हायवेला. म्हणजे तो पण हायवेच होता, हायवे नंबर 5 आहे, पण रस्ता एकदम खराब होता. बराच मोठा पॅच होता आणि तो खराब रस्त्याचा. 50-60 किलोमीटर त्या खडबड रस्त्यावरनंच गाडी चालवली. अँड आता हा सुसाट हायवे. पण या हायवेला आपण आता अजून 20 किलोमीटर आहे. 20 किलोमीटर नंतर आपल्याला एक राईट टर्न घ्यायचा आहे टुवर्ड्स चितपूर. वरून येणारा धबधबा त्या साईडला, इकडे खाली धबधबा आहे, धबधब्याचं पाणी येत आहे सतलज नदीमध्ये. तिकडे वरती बर्फाचे डोंगर दिसतात का? अजून आहे काही ठिकाणी बर्फ, पूर्णपणे वितळला नाही आणि तोच वितळून पाणी येत असणार. आता फक्त 6 किलोमीटर बाकी आहेत हायवेवरती. त्याच्यानंतर आपण आतल्या रोडला वळणार. सो पाऊस आहे की पाणी येत आहे कसला? धबधबा दिसत तर पाणी कसलं आलं? आणि इथे आता ना हवा सुटली आहे. इतक्या दिवसात म्हणजे का सकाळपासून चालू ते कुठेच हवा नव्हती, इकडे हवा सुटली जोरदार. आणि ही सतलज नदी आपण पुन्हा एकदा क्रॉस केली, कधी लेफ्टला कधी राईटला. पुन्हा एकदा सतलज नदी क्रॉस करायची.
क्या था। सो आपण आता चितकुलसाठी टर्न घेतला। चितकुल इकडून आता 38 किलोमीटरवर आहे। चल सो आपण आता चितकुलसाठी टर्न घेतला। चितकुल इकडून आता 38 किलोमीटरवर आहे। चल एका बाजूला ही दरी खोल आणि दुसऱ्या बाजूला हा सरळसोट डोंगर। खतरनाक वाला रोड, खतरनाक। आणि त्या तिथे दिसतात आपल्याला स्नो कॅप माउंटन्स, पण तिथे अजून बर्फ आहे। आपण डोंगराच्या वरती आहे आणि स्टील गरम होत आहे। खरंच गरम होत आहे खूप जास्त। हे ऊन असं भासतंय अंगाला। जय मा शेरावाली। मित्रांनो, आपण स्नो माउंटेन्सच्या जवळ पोचलेलो आहोत, एकदम जवळ। अजून म्हणावं तशी थंडी नाही लागत आहे, थोडासा गारठा आहे वातावरणात, बट वाव, समोरचं दृश्य ना अतिशय विहंगम दृश्य आहे, सुंदर। मी आता हेल्मेटची ग्लास पण खोलून टाकली, ती जो असा एकदम थंड हवा लागते ना, एकदम प्लेझंट हवा, ही थंडीवाली हवा नाही आहे, एकदम प्लेझंट बाईकवरती। इतकं सुंदर वाटतं ना, असं मनाला सुखवतंय हे सगळं, हा सुंदर नजारा। वाव। चितकुल अजून 3 किलोमीटर आहे। चितकुलला पोचून बघूया आता काय पुढचा प्लॅन आहे तो। सध्या तरी चितकुलपर्यंत पोचून त्यानंतर पुढचा प्लॅन डिसाईड करणार आहे, एक्झॅक्टली कुठे यायचं ते। आणि आता 4 वाजले संध्याकाळचे, मला तर भूक पण लागली आहे, बघूया काय खायचं असेल तर खाऊ तिथेच। तर मी तुम्हाला डायरेक्टली चितकुलला जाऊन भेटतो। सो फ्रेंड्स, आपण आता पोचलो आहोत चितकुलजवळ। अल्टिट्यूड आहे 11,320 फूट आणि हे इंडियाचं तिबेट बॉर्डरजवळचं लास्ट विलेज आहे। सो या स्पिती व्हॅलीच्या ट्रिपमधली सेकंड गोष्ट, म्हणजे सेकंड जे आपल्याला गोष्ट बघायची होती तिथे आपण पोचलेलो आहेत। पहिलं आपण हातू पीक केलं, त्यानंतर आता चितकुल, इंडियाज लास्ट विलेज। सॉरी, थर्ड गोष्ट,
आपण सरहान पण केलं, सरहानचं भीमताल मंदिर. त्यानंतर आता इथे एक दोन फोटो काढूया अँड देन पुढे जाऊया. सो हे आहे चितकुल, इंडियाज लास्ट विलेज टुवर्ड्स तिबेट बॉर्डर. आपल्याला अजून थोडं पुढे जायचं आहे टुवर्ड्स तिबेट बॉर्डरच्या जवळ. जेवढं पुढे जाता येईल तेवढं. क्या हुआ? अरे एकदम जहाँ तक वो बोलता कि आर्मी रोकेगी वहाँ तक आ जाओ. सो आपल्याला जे जायचं आहे ते विलेज क्रॉस करून टोटली 2 किलोमीटर पुढे ग्रामपंचायत चितकुल आपले सहर्ष स्वागत करत आहे. So we are at Chitkul Last Cafe. आपण बघतोय